देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत. लुकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय, त्यामधील 13वे वचन. अम्माऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे 2 शिष्यांना दर्शन. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्याने त्यांना ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते ग्लानमुख होऊन उभे राहिले व मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेला तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? 25वे वचन. मग तो त्यांना म्हणायला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? 27वे वचन. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. 30वे वचन. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवायस बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्याने दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच त्यांच्यापासून अंतर्धान पावला. 33वे. मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघार गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि